जी हाँ, नमस्ते दोस्तों। आज ये मेरा वीडियो बनाने का जो उद्देश्य है ये इस बारे में कि बहुत सारे लोग अभी मुझे ऐसा बता रहे हैं कि आप जैसा ही मशीन बाज़ार में 26,000 को मिल रहा है। और वो लोग मेरे खुद से नाम से मतलब विशाल शिरोले का ही मशीन है ऐसा बोल रहे हैं। तो ये सरासर एक गलत बात है कि कोई मेरे नाम का यूज़ करके मशीन बेच रहा है। और एक तो बात ये समझ में नहीं है कि वो तो मशीन सेम बिल्कुल मेरे मशीन जैसा दिखने वाला है, लेकिन जो डायलॉग था कुछ तो गड़बड़ है दया, वैसा ही कुछ इस बारे में है कि वो मशीन जो है ऊपर से दिखने में मेरी मशीन जैसा है, लेकिन अंदर का कुछ तो प्रॉब्लम है। वो मोटर कौन सा यूज़ कर रहा है वो कुछ भी मालूम नहीं। शायद उसने मुझसे मशीन खरीद लिए और ऊपर से स्ट्रक्चर वैसा बनाया है, लेकिन अंदर अभी वो मतलब उसने ऊपर का तो कॉपी किया, लेकिन अंदर का कॉपी किया है नहीं ये मालूम नहीं। क्योंकि इतने सस्ते में अगर वो बेच रहा है तो शायद ही वो कोई दूसरा मोटर का यूज़ कर रहा है। बेसिकली अगर आपसे कोई कहता है कि विशाल शिरोले का और मेरा मशीन सेम ही है तो मुझे आप कांटेक्ट कीजिए, क्योंकि ये एक फ्रॉड चल रहा है कि मेरे नाम से वो मशीन बेच रहा है। जैसा कि आपको मालूम है कि मेरी मशीन की डिमांड रहती है तो लोग शायद अभी मेरा नाम इस्तेमाल करके बेच रहे हैं। तो ऐसा होना नहीं चाहिए। आप अगर बेचना चाहते हो तो आपका खुद का ब्रांड हो और आप खुद के ब्रांड से ही बेचो, मेरा नाम मत लीजिए उसमें। और दूसरी चीज़ ये है कि अभी बाज़ार में तो आपको जैसा मालूम है कि आप सर्च करें तो 22,000 से मशीन मिल रहे हैं। तो मैंने हर बार एक कोशिश की है कि आपको बताने की आप सही ढंग से उस मशीन का ही चुनाव करें। क्योंकि मशीन में अब बेसिकली जो मेजर पार्ट्स रहते हैं वो तो थाली है। वो थाली प्योर कांस्य के होनी चाहिए। उसमें जो कांस्य का जो बेसिक पैरामीटर है, मतलब जो मेटल कंटेंट है वो 70-80-22 का स्ट्रक्चर होना चाहिए उसमें। जो केमिकल कंपोजिशन है वो मैं अभी स्क्रीन में आपको दिखा रहा हूँ कि जो NABL अप्रूव्ड लैब से जैसे कि हम टेस्टिंग करके लेते हैं तो बेसिकली एक 2 पन्नों का रिजल्ट आ जाता है कि उसमें कॉपर कितना है, टीन कितना है, और उधर जो दूसरी कोई इम्प्योरिटीज़ आती है वो भी पूरे के पूरे उसमें निकल कर आ जाती हैं। अगर आप NABL अप्रूव्ड लैब से ही टेस्टिंग करके लेते हो तो ही आपको उसमें कई इम्प्योरिटीज़ वगैरह ये सब निकल कर आता है, क्योंकि वो पूरा प्रोसेस एज पर स्टैंडर्ड करते हैं। मुझे शायद मालूम नहीं कि जो साधारण लैब होती है उसमें वो सब प्रोसीजर फॉलो किया जाता है नहीं। अभी दूसरी चीज़ है मोटर की हमने पहले ही बताई कि मोटर अच्छी क्वालिटी का अगर ना हो तो आपको मेंटेनेंस निकल सकता है। कई कबार नायलॉन के गियर की मोटर की भी संभावना रहती है तो टॉर्क ज़्यादा झेल नहीं पाएगी और गियर जल्दी ख़राब हो सकते हैं उसके, और आपको फिर मेंटेनेंस का काम निकल सकता है। दूसरी चीज़, अगर आप MS की गियर हो, अगर वो ग्राउंड गियर ना हो तो भी मेंटेनेंस का काम निकलता है। क्योंकि अभी जो मेरी मोटर है वो इंडस्ट्रियल पर्पस गियर मोटर है तो आप 24 घंटे चलाई जा सकती है मोटर को। तीसरी चीज़, सेफ्टी के लिए उसने क्या प्रोविजन की है मशीन में उसकी भी आप जानकारी ले लो, क्योंकि सेफ्टी बहुत ज़रूरी चीज़ है किसी भी मशीन में। क्योंकि इंसान को कुछ होना नहीं चाहिए, क्योंकि अगर सेफ्टी ना हो तो अगर कुछ प्रॉब्लम हो जाता है तो इंसान को भी तकलीफ हो सकती है। तीसरी चीज़, ये मशीन है अभी मैं मैकेनिकल इंजीनियर हूँ। हमने हमारे हिसाब से मशीन में कोई भी खराबी ना आए ऐसी मशीन बनाई है। कभी कभार अगर कोई आपको टेक्निकल इश्यू आता है तो वीडियो कॉल के माध्यम से ही हम सॉल्व कर देते हैं। दूसरी महत्वपूर्ण चीज़ ये है कि हमारे मशीन में हमने पीछे पैनल दिखाया हुआ है। अभी मैं वीडियो के स्क्रीन में आपको दिखाऊंगा कि हमारा पैनल कैसा है पीछे मशीन में। वैसा पैनल कोई भी नहीं देता है। जब आपको कोई मेंटेनेंस का काम निकलता है, किसी कारणवश निकलेगा ये मालूम नहीं, तो आपको सीधा उसको मशीन डायरेक्ट भेजनी पड़ेगी। और वो उसमें क्या क्या गफला करेगा वो तो मालूम ही नहीं। क्योंकि आपके आंखों के सामने मशीन ठीक करना एक बात है, आपके आंख पीछे मशीन ठीक करना और दूसरी बात है।
अगर वो आपके पास आता भी है, अगर मान लो कि आप मशीन मैन्युफैक्चर के आसपास ही रहते हो और वो खुद मशीन रिपेयर करने के लिए आता है और वो बोलेगा ये खराब हुआ, ये वो खराब हुआ, तो आपको पता ही नहीं चलेगा। लेकिन मेरी मशीन में मैंने ऐसा सब कुछ किया है कि आप खुद से वो सॉल्व कर सकते हो। अभी उसमें रिले वगैरह है, वो आप आसानी से चेंज कर सकते हो। उसको कैसे ठीक करना है ये सब मैंने ट्रबल शूटिंग का वीडियो ऑलरेडी मेरे यूट्यूब चैनल पे डाला है। जब भी आप उस मशीन हमारे पास से लेते हो तो मैं आपको सब लिंक शेयर कर देता हूँ। तो एक बार फिर से एक चेतावनी कि अगर आप कोई फ्रॉड लोगों से मशीन खरीद रहे हो जो कि मेरे नाम से बेच रहे हैं, तो सावधान हो रहे। मी आता मराठीमध्ये एकदा सांगतो, कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की माझ्याशी बोलताना पण मराठी लोक हिंदीमधून बोलतात। तर मित्रांनो, आमचं शॉप मिरज MIDC मध्ये आहे। मी पण एक मराठी माणूसच आहे आणि मराठी माणूस कोणालाही कधीही फसवत नाही। एक वेळ ही मान्य करतो की बाजारात ज्या स्वस्त मशीन मिळतात त्याच्यापेक्षा माझी मशीन महाग आहे। कारण हेच आहे मित्रांनो, कारण जे ओरिजिनल काचा आहे त्याची किंमत तुम्ही चेक करा इंटरनेटवरती की किती आहे। कारण बऱ्याच वेळेला तुम्हाला आता मुंबई आणि पुण्याला स्वस्तात मशीन मिळत आहेत, तर तुम्ही स्वस्ताच्या नादात अरे ते ॲक्च्युली खरं आहे का नाही, ते कासं ओरिजिनल आहे का नाही, नाहीतर पुन्हा मशीन घेतल्यानंतर ते गळ्यात पडतं तुमच्या आणि मग तुम्ही परत म्हणता याला मला हे मशीन असं मिळालं तसं मिळालं। तर तशा गोष्टी होऊ नयेत म्हणून तुम्ही एक वेळ थोडे पैसे आधी गेले तरी चालतील, पण एक चांगली वस्तू विकत घ्या। मी असं म्हणत नाही की तुम्ही माझ्याकडून मशीन विकत घ्या, पण तुम्हाला एक सतर्क करणे हे माझं काम आहे। कारण मी मशीन विकत जरी असलो तरी मला कुणालाही लुबाडायचं नाही आहे। त्यासाठी आधी सांगतोय की मशीनचा खरेदी करताना त्याच्याबद्दल सगळी माहिती करून घ्या की कॉपर वाइंडिंग आहे का नाही, मोटर, या बऱ्याचशा गोष्टी असतात की पॅरामीटर तुम्हाला माहिती नसतात। आता साधारण तुम्ही ज्यावेळी मोबाईल विकत घ्यायला जातात त्यावेळी 464चाच एक मोबाईल असा आपण पकडून चालू की 15,000ला आहे, तर दुसरा एक 10,000ला असतो, पण त्याच्यामध्ये प्रोसेसर वेगळा असतो। बऱ्याचशा दुसऱ्या गोष्टी ज्या असतात की कॅमेरा क्वालिटी असते। आता कॅमेरा क्वालिटी पण खूप वेगवेगळ्या लेन्सनुसार वेगवेगळी क्वालिटी असते, इमेज क्वालिटी, ह्या गोष्टी टेक्निकल पॅरामीटर्स असतात, त्या तुम्हाला माहिती नसतात। तुम्ही स्वतःच्या नादात लागता आणि परत पायावर धोंडा पाडून गेले म्हणतो आपण, तशातल्या गोष्टी होतात। तर विचार करा नक्की मित्रांनो आणि सावधान राहा, सतर्क राहा, कोणी फसवू नका। कारण आपण एक बिझनेस करणार होतो आणि बिझनेस करताना आपल्याला चांगल्या गोष्टी जर मिळाल्या नाहीत तर आपल्याला सुद्धा वाईट वाटतंच। आणि जो समोरचा माणूस आपल्या मशीनवर येऊन मसाज करताना त्याला जर रिझल्ट मिळाला नाही तर त्याच्याहून वेगळं ते दुःख काय। कारण आपण ही एक सेवा म्हणून करतोय आणि सेवाभाव असताना जर समोरच्याला जर रिझल्ट मिळाला नाही तर ते आपल्यालाही एक वाईट वाटतं की याला मी मशीन घेतली पण ह्याचा रिझल्ट लोकांना येत नाही आहे, मग पुन्हा इन्व्हेस्टमेंट करावी का, हा पण तुमच्या डोक्यात एक विचार येतो। आणि काही वेळा काय होतं, असे बरेचसे जे फ्रॉड लोक आहेत की जे ओरिजिनल कासं देत नाही आहेत, तर किंवा मोटर चांगल्या प्रतीची वापरत नाहीत, मशीन खराब होत आहेत, तर नवीन मशीन तुम्ही घेताना तुम्ही जो चांगला देतोय त्याच्याकडे पण एक शंकेच्या दृष्टीनं बघता, कधी हा तर नक्की मला खरं चांगलं देईल का नाही, असं होतं ना। तर मित्रांनो हे नक्कीच होतं आणि एक थोडी संशयाची सुई ही वापरावीच लागते। कारण प्रत्येकजण आज पैसा कमवायला बसलेला आहे, पण पैसा कमवताना दुसऱ्याला लुटून आपल्याला काही करायचं नाही। कारण फसवणूक ही सगळ्यात मोठी लुबाडणूक आहे आणि देव हा हे सगळ्या गोष्टी बघतच असतो। मी देवाला मानणारा व्यक्ती आहे आणि मी चांगल्या पद्धतीने सगळ्यांना सर्व्हिस दिलेली आहे। माझे यूट्यूब चॅनलवरती जरी तुम्ही गेलात, मी ज्यांना ज्यांना मशीन दिलेली आहेत त्यांचे नंबरसुद्धा त्या व्हिडिओच्या मध्ये असतात। तुम्ही मला कॉल न करता त्या लोकांना जरी माझ्या मशीनचा रिझल्ट विचारला तरी चालू शकेल आणि मी त्यांना सर्व्हिस कशा पद्धतीने देतोय हे सुद्धा तुम्ही गोष्ट विचारा। आता विषय निघाले तर आणखी एक गोष्ट सांगतो की तुम्ही खेडेगावात राहत असाल, म्हणजे आता मशीनसाठी तुम्हाला ज्यावेळी तुम्ही मशीन घेणार आहात, बिझनेस करणार आहात, तर त्यावेळी लोकेशन हे सुद्धा एक गोष्ट मोठी गरजेची असते। कारण बरेच जण ह्याच्यामध्ये मार्जिन जे असतं मित्रांनो, तुम्ही आता एक मशीन तुमचं सलग 10 तास जर चाललं तर तुम्हाला नेट दिवसाला 1600 रुपये प्रॉफिट होऊ शकतो एका मशीन पाठीमागे। त्यामुळे 30,000चे तुम्ही ज्यावेळी घेता त्यावेळी एका महिन्यात तुमचं ते रिकवर होणार असतो एका चांगल्या मशीनवर। त्यामुळे चांगली रिझल्ट देणारी मशीनच घ्या, हा माझा तुम्हाला आग्रह राहील।
आता दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो की एक सजेशन करावं असं वाटतं की जर तुम्ही शहरात राहत असाल तर ज्या ठिकाणी तुम्ही मशीन आपलं सेटअप करणार आहात तर तो जो आहे तो लोकेशन जे आहे ते चांगलं पाहिजे की त्या ठिकाणी लोकांची वर्दळ असेल. आता लोकांची वर्दळ असेल आणि लोकांना दिसेल अशा ठिकाणी जर तुम्ही तुमचा सेटअप केलात तर लोक तुमच्याकडे येऊ शकतात. कारण तुम्ही मशीनचा सेटअप अशा ठिकाणी केलात की लोकांना ते ठिकाण सहजगत्या ॲक्सेसिबल नाही आहे तर लोक तुमच्याकडे येणार कशी. दुसरी गोष्ट मशीन घेतल्यानंतर तुम्हाला त्याची जाहिरात पण थोडीफार करावी लागेल, पॅम्पलेट वाटावे लागतील आणि ह्या गोष्टी केल्यानंतर लोक तुमच्याकडे येतील, एक्सपिरियन्स करतील आणि त्यांना रिझल्ट मिळाल्यानंतरच तुमच्याकडे ते पुन्हा पुन्हा येत राहतील. आता लोकेशनचं हे तर झालं. त्यानंतर आता दुकानगाळे मुंबईत आणि मेट्रो सिटीमध्ये खूप महाग आहेत तर मी असं सजेस्ट करेन की मिनी गाडी म्हणजे छोटी गाडी असतात ते गाडी मिळाले तर बघा. नाहीतर ज्यांचा आत्ता एक्झिस्टिंग कोणता तरी एक व्यवसाय चालू आहे त्या ठिकाणी जर जागा रिकामी असेल तर त्याच्यामध्ये शेअरिंगमध्ये तुम्ही करा जेणेकरून तुम्हाला थोडाफार इन्कम होईल आणि त्यांनासुद्धा भाडं शेअरिंग होईल. आणि त्यानंतर जसं जसं लोकांचं येणं तुमच्याकडे वाढेल त्यानंतर तुम्ही एक स्वतःची जागा भाड्याने घेण्याचा विचार करू शकता. आता तिसरी गोष्ट म्हणजे ह्या मशीनसाठी अर्थिंग ही खूप गरजेची गोष्ट आहे. आता अर्थिंग जर तुमच्याकडे जर नसेल तर अर्थिंग ते प्रॉपर करून घ्या. आणि आता तुम्ही जर समजा 6 अँपिअरचे बोर्ड लागतात या मशीनसाठी आणि ही मशीन सिंगल फेजवर आहे त्यामुळे तुम्हाला कुठलीही दुसरी 3 फेजची वगैरे काही गरज नाही. आता तुमच्याकडे ज्यावेळी मशीन येतं त्यावेळी 6 अँपिअरचे बोर्ड हे तुमच्याकडे असले पाहिजेत. जर तुम्ही एक्सटेन्शन बोर्ड जर वापरत असाल तर ते सुद्धा 3 पिनचेच मिळालेले घ्या आणि एक्सटेन्शन बोर्डसुद्धा चांगल्या क्वालिटीचेच घ्या, हाही आग्रह राहील माझा. त्याच्यानंतर आता त्याचं प्रमोशन कसं करायचं, तुम्ही ज्यावेळी मशीनचं सेटअप करतात तो सुद्धा मी तुम्हाला ज्यावेळी तुम्ही मशीन माझ्याकडून घेता तर त्याचं मार्केटिंग कसं करायचं, लोकांपर्यंत आपण कसं पोहोचायचं ह्या गोष्टीसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करेन. आता बरेच जण म्हणतात की याच्यासाठी ट्रेनिंगची आवश्यकता आहे का. मला एक सांगा मित्रांनो, आपण काशाची वाटी ज्यावेळी आपण घरात पायाला घासत होतो त्यासाठी आपल्याला कुठल्या ट्रेनिंगची आवश्यकता लागली का. तुम्ही वाटी घेत होतात आणि पायाला घासत होतात, बरोबर आहे. मग त्यासाठी तुम्हाला कुठे ट्रेनिंगची आवश्यकता होती का. तर मला हे सांगायचं आहे की ते लोक घरी पायाला वाटी हाताने घासत होते तेच फक्त येऊन तुमच्या इथं बसणार आहेत मशीनवरती. मशीन पूर्णपणे ऑटोमॅटिक आहे आणि वरती फक्त आपल्याला हिरवं बटन दाबायचं आहे. ते दाबण्यासाठी तुम्हाला कुठल्या ट्रेनिंगची आवश्यकता आहे का, तर बिलकुल नाही. माझ्याकडे आत्तापर्यंत मशीन घेतलेल्या कोणालाही माणसं सांगितली की तुम्हाला कुठल्याही ट्रेनिंगची आवश्यकता नाही. त्यामुळे ट्रेनिंगचा हा विषय तुमच्या डोक्यातून काढूनच टाका मित्रांनो. कारण कसं आहे, ह्यात काय कुठलंही रॉकेट सायन्स नाही की तुम्हाला कुठल्या ट्रेनिंगची आवश्यकता लागेल. हां, एवढं फक्त जुजबी ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे की अरे ह्याचे फायदे काय आहेत आणि याचे फायदे काय आहेत हे मी तुम्हाला एकतर सॉफ्ट कॉपीज ह्या पाठवतोय. शिवाय माझी यूट्यूबची प्लेलिस्ट तुम्हाला मी सुद्धा शेअर केलेली असते. ज्यावेळी तुम्ही माझ्याकडे इन्क्वायरी करता त्यावेळी मी तुम्हाला ते शेअर करतोय. ती बघून सुद्धा तुम्हाला लक्षात येतं, कारण मी काय सांगत नाही आहे या गोष्टी तुम्हाला. ही जी प्लेलिस्ट आहे याच्यामध्ये सगळे MD आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. तिसरी महत्त्वाची गोष्ट की ॲक्युप्रेशर पॉईंट किती पाहिजेत मशीनवरती. मला बरेच लोक म्हणतात की जास्तीत जास्त पॉईंट पाहिजेत. पॉईंट हे एक्स्ट्रा पाहिजेतच कशाला. आणखी एक गोष्ट सांगतो ना की हा पॉईंट हृदयासाठी, हा पॉईंट ह्याच्यासाठी, या सगळ्या गोष्टी खऱ्या नाही आहेत हो. कारण ॲक्युप्रेशर म्हणजे काय, तुम्हाला त्या एका ठराविक पॉईंटवर तेवढा ठराविक वेळ दाब देता यायला पाहिजे. आपलं मशीन रोटेट होणार आहे मित्रांनो, ठीक आहे, आणि तुम्ही पाय फिरवत राहणार आहे त्यामुळे तुमच्या एकसारखाच दबाव कुठेही पडणार नाही आहे. त्यामुळे जेवढे पॉईंट गरजेचे आहेत तेवढे आपण मशीनवर लावलेले आहेत, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, हे पॉईंट्स आम्ही कॉपरचे लावतोय. बरेच जण कॉपरचे लावत आहेत, आम्ही पितळेचे लावतोय. आता कॉपरचे लोक लावतायत तर ते सहजगते मिळतात, पण मला कलर कॉम्बिनेशन ते काही योग्य वाटलेलं नाही. मी स्वतः अधिकचे पैसे मोजून कारण कॉपरचे सहजगते मिळतात पण ब्रासमध्ये सहजगत्या मिळत नाहीत. कारण ब्रासमध्ये आपल्याकडं रिवेट तसे कोण बनवत नाही आहेत. ते रिवेट मी बनवून घेतलेले आहेत स्वतः आणि त्या रिवेटचाच मी प्रयोग करतोय. पण ते पितळेचे रिवेट्स असल्याने ते कालांतराने झिजणार आणि ते झिजल्यानंतर तुम्हाला हे चेंज करावे लागतील.
आणि ते चेंज करण्यासाठी त्याच्यासाठी लागणारे आयलँड की वगैरे या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला मशीन घेतानाच प्रोव्हाइड करतोय. आणि तुम्हाला त्या रिवेटला आम्ही थ्रेडिंग केलेलं आहे. म्हणजे किती सोपं केले बघा, की जेणेकरून तुम्हाला आमच्याकडे यावं लागणार नाही परत मेंटेनन्ससाठी. फक्त तुम्हाला सांगायचं आहे की माझे रिवेट झिजलेले आहेत आणि मला आता ते चेंज करायचे आहेत. तर जो काही रिवेटचा खर्च आहे तो तेवढा तुम्हाला द्यावा लागेल. आम्ही ते तुम्हाला कुरिअरने पाठवू आणि ते कुरिअरने पाठवल्यानंतर तुम्ही तुमच्या इथे ते तुम्ही चेंज करू शकता. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे मशीनचं जे स्ट्रक्चर आहे ते सुद्धा हेवी पाहिजे. बऱ्याच जणांनी रिवेटेड केलेलं आहे मशीनचं स्ट्रक्चर. आमचं पूर्णपणे वेल्डेड स्ट्रक्चर आहे, की जे तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. मी वाटलंच तर तो एक त्यातला छोटासा व्हिडिओ बनवून तो सुद्धा मी याच्यामध्ये ॲड करेन. आता आणखी गोष्ट राहते ती म्हणजे ह्या टायमर सेटिंग आणि रिसेट कसं करायचं त्याचा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे काय. आणि त्यातलो रॉकेट सायन्स नाही ते सुद्धा सहजगत्या तुम्ही एकदा बघून ते तुम्ही करू शकता. आणखी बाकीच्या काही अडचणी आल्या तुम्हाला तर माझा 8421 099 224 किंवा 797280 799 हा नंबरसुद्धा तुम्ही मला कॉल करू शकता. आता हे मी मराठीत का बोललो तर बऱ्याच जणांना असं माझ्याशी बोलताना हिंदीत बोलतात, म्हणून मी हे मराठीतच बोलवलं. आणि जर कोणाला हिंदीत पाहिजे असेल तर तो सुद्धा मी एक व्हिडिओ हिंदीत बनवून टाकेनच लवकरच. आणि मित्रांनो आणखी एक गोष्ट सांगतो की आपण आता COD पण चालू करतो, म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी चालू करतोय. पण कॅश ऑन डिलिव्हरी मी आत्ता एक प्रायोगिक तत्वावर गुजरातला आत्ता एक मशीन मी पाठवत आहे, जे की उद्या निघेल. आज रविवार सुट्टी असल्यामुळे कुरिअरला आज मशीन निघालं नाही. आणि ते जर प्रयत्न म्हणजे सक्सेसफुल झाला मला तर पैसे यायला किती वेळ लागतील. कारण ज्यावेळी आपण COD करतो ना मित्रांनो त्यावेळी कुरिअरचे चार्जेस हे डबल होतात. म्हणजे समजा की तुम्हाला मी प्रिपेड करताना ज्यावेळी कुरिअर चार्जेस 800 रुपये असतील तर ज्यावेळी मी COD करतो त्यावेळी ते चार्जेस डबल होतात. कारण ते कुरिअरवाल्यांचं कमिशन त्याच्यामध्ये ॲड करून त्यांनी चार्जेस मला देतात. त्यामुळे जर COD हवे असेल तर तेवढे चार्जेस ॲड केल्यानंतर तुम्हाला ते एक्स्ट्राचे पैसे मला द्यावे लागतील आणि मी तुम्हाला ते मशीन COD करू शकेन. पण कसं आहे की आपल्याला ज्यावेळी एक्स्ट्रा मशीन लागतील त्यावेळी आपण एक्स्ट्रासुद्धा COD करू शकतो. परंतु त्याचा जो एक्स्ट्रा GST तो तुम्हाला एक्स्ट्रा GST द्यावा लागेल. विथ GST जी काय अमाऊंट होईल, कारण त्याचं UA बिल वगैरे सगळं बनवावं लागेल.